गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आजपासून आरक्षण सुरू होणार। 1 सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांसाठी आजपासून तिकीट काढता येणार। अखंड वारकरी संप्रदायाला आस लागून असलेल्या आषाढी वारीची घोषणा। तुकोबांची पालखी 28 जूनला तर माऊलींची पालखी 29 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार। अदानी समूहातील 7 कंपन्यांना सेबीची कारणे दाखवा नोटीस। संलग्न पक्ष व्यवहाराचे उल्लंघन आणि नियमांचं पालन न केल्याप्रकरणी नोटीस। शिक्षण हक्क कायद्यातील अन्यायकारक बदल रद्द करा। आरटीए अंतर्गत केलेले बदल गरीब विद्यार्थ्यांच्या सोयीचे नाहीत। अमित ठाकरेंची दीपक केसरकरांकडे मागणी। सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल 20 मे नंतर। देशभरातून 39 लाख विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या 10वी आणि 12वीची परीक्षा दिली होती। कल्याणमधील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या मालमत्तेत 2019च्या तुलनेत 13 कोटींनी वाढ। पत्नीसह त्यांच्या नावावर स्थावर आणि जंगम अशी एकूण 14 कोटी 43 लाख 80 हजार रुपयांची मालमत्ता।